नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक छान नवीन ब्लॉग मध्ये. नवीन सुरुवात करायच्या आधी तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. खूप प्रश्न आहेत माझ्या सासऱ्यांना घेऊन आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये, आणि माझे काही रिश्तेदार आपले आहेत ना, त्यांना जे लांब असतील त्यांना माहीत नाही, आणि जी काय काय बोललेले म्हणजे सासऱ्यांबद्दल. आता सासू तर गेले नाहीत आता आपल्या सोबत, तर सासऱ्यांबद्दल खूप प्रश्न आहेत. ते आज क्लिअर करते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमचेच कमेंट होते, आणि खूप आपल्या जवळच्या माणसांचे पण खूप प्रश्न आहेत आमच्या आणि माझे, म्हणजे आमच्या दोघांचे आणि सासऱ्यांबद्दल. तर तुम्हाला आज सगळं माहिती म्हणजे संपूर्ण माहिती देते. बघा, गायीनं माझा क्लेचर असं लावलंय. केस बघा काय हाल करून ठेवले गायीनं. केसांचं असं म्हणजे सासरे बुवांना आहेत ना, हे पहिलं क्लेचर लावते. आणायचं होतं, तुम्ही पण म्हणत होता ना घेऊन जावा ताई. आता तर सासूबाई नाही, सासूबाईंना हमेशा म्हणायचो आम्ही. थोडं माझी तब्येत ठीक लागला म्हणून स्वेटर असं घातलाय. तर माझ्या सासूबाई आहेत ना, हमेशा चला आत्या म्हणायचो. बाई तू ट्रेन मध्ये तुम्ही बसवलं ना, माझा जीव जाणार. आली बघा फ्लाईट, तर सारख्या म्हणायच्या, जर तुम्ही मला ट्रेन मध्ये बसवलं, ट्रेन म्हणायच्या रेल्वेत बसवलं की माझा जीव गेला म्हणून समजायचं. ज्या दिवशी मला रेल्वेत तुम्ही बसवचाला असं म्हणायच्या. तर काही म्हाताऱ्या तर नव्हत्या, आणि जिथं पण आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आणि आता आज असे दिवसच असे आलेत की बोलता चालता खाता पिताच माणसं सोडून चाललेत. त्यामुळे ना खूप वाईट वाटतं. आमच्या घरात लगातार असे झाले. राजेश्री, त्याचे मिस्टर, माझे सासूबाई, सासूबाईंचे तीन भाव, आमची सासूबाईंची आई म्हणजे माझी पण आजीच आहे, आणि ते आई बाप दोन्ही, म्हणजे लगातार असे खूप असे घटना झालेत. त्यामुळे ना आमचे सख्खे चुलते माझे, आणि असे खूप मतलब चालूच. म्हणजे जसं माझं लग्न झाल्यानंतर सोनू पिलू होते, सोनू पिलू दोघं शाळेत चालले ना, 2016 पासून 16 पासून ही घटना चालू आहे. ती आतापर्यंत एवढी 7, 8, 10 माणसं झाली, असे झालेत कुठं ना कुठं. आणि माझे आजोबा, आईचे बाबा पण गेले, आईचे भाव सख्खे, म्हणजे का नाही असं 10-15 माणसं झाली. त्याच्या आधी कधीच नाही एवढीशी होती. लहानपणापासून हसत खेळत खूप, कधी असं भेटलं नाही बघायला की ही गेलंय, त्यांचा आजार आहे, कुठं हातपायचं असं झालंय, कुठं काय झालंय, असं काहीच नव्हतं. आमच्या बाबांनाच पॅरालाइज झालेलं, त्यावेळी आम्हाला तेवढं कर्नाटकला तेव्हाच गेलो होतो आम्ही. तर चला तुम्हाला सांगते, सासऱ्यांना आमची तिकीट बुक झालेली AC 2ची, तरी पण आम्ही सोडून का आलो हे तुम्हाला माहिती देते. तुम्ही म्हणत होता की आता सासूबाई पण नाही जयू, आता सासऱ्यांना संगतीला घेऊन जा. आणि खूप लोकांचं पण म्हणणं आहे, जे तोंडी सांगतात ना तेच माहित असतं ना, आम्ही कुणाला सांगत नाही, कधी सांगत नाही. आता मला व्हिडिओमध्ये मी यूट्यूबवर आल्यानंतर लोकांना माहित आहे की मी काय बोलते म्हणून. त्याच्या अदरवाईज आम्ही कुठं फौजी माणसं किती दिवस राहणार आहे, राहिले तरी घरी ते म्हणतात की आई बापाला टाइम द्यायचं, भाऊबंदाला टाइम द्यायचा, असं म्हणून ती जास्त इकडे तिकडे पण फिरत नाही. गेलं की, आणि मी जास्त तिकडे नव्हती, मुलांना घेऊन एका साईडला होते, ह्यांची पोस्टिंग वेगळी राहायची. त्यामुळे ना तिथून आमच्यापाशी सुट्टी घालवायची, कधीतरी 2-3 वर्षात घरी जायचो थोड्या वेळासाठी. त्यामुळे ना जे आम्ही काय सांगत नाही, त्यामुळे लोकांना काय माहित नाही. आणि जिथं जी सांगतात ना जवळचे, त्यांचं खूप लोकांना माहित असतं, कारण ती गावाकडे असतात. ते मी म्हणून सांगणारे, ते आता सांगणाऱ्याच माहित असणार ना, दुसरं पक्ष ठेवत नाही म्हटलं की काय माहित असणार. तर आम्ही हमेशा सदैव आमच्या सासूबाईंना म्हणलो, सासऱ्यांना म्हणलो. आता पायाचं खूप म्हणजे खूप कंडिशन खराब झालेली सासऱ्यांची माझ्या. त्यावेळी म्हटलं इकडे याचं, तर खूप हॉस्पिटल उमरजमध्ये पण केलं. परत आम्ही म्हणलं जावई बापूंनी त्यांचं, आमच्या सासऱ्यांचं पाय जेव्हा ट्रॅक्टरमध्ये येऊन तुटला, त्यावेळेला कृष्ण चॅरिटेबलमध्ये त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. तर तिथं एक बार म्हटलं ह्यांनी माझ्या धाकट्या दिरांना, विठ्ठल तिथं घेऊन जा. तिथं गेल्यानंतर तिथल्या पण गोळ्या औषधं चालू केले. शुगर होते त्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत होता. जर त्या गोळ्या औषधाचा काही असर पडलं नाही तर आम्ही तर बोलवत होतो या घेऊन. भाऊजी पण तयार झालेले, कारण पायच पूर्ण बघण्याच्या लायकीचा नव्हता,
इतकं बेकार झालेलं सडल्याला सारखं पाय पूर्ण मांस बीस तुटत होते. तर ती काय शुगरमुळं जास्त त्रास होतो आणि जी झालेली जखम चांगली होत नाही. हितपर्यंत पाय पूर्ण माझ्या सासऱ्याचा आता खराब झालेला, जास्तच हितपर्यंत. तर विठ्ठलला म्हणजे विठ्ठल भाऊजींना हे म्हणत होते, विठ्ठल तू घेऊन ये, मी रिझर्वेशन करतो. मामांना पण सासऱ्यांना पण म्हणलं तुम्ही या मामा, मी रिझर्वेशन करतो. तर म्हणले बाबा थांब थोडंसं मी हे गोळ्या खाऊन बघतो, तर ह्याच्यात फायदा म्हणजे काय झालं असं पडला की मी बघू नंतर, नाही जर इलाज ह्याच्यावर काय झालं तर. मग ते गोळी चालू केले तिथलं कृष्णा चॅरिटेबलचे. मग फरक पडला, पायामध्ये काळं पण म्हणजे पडत पडत सुकत जखम चालली. ड्रेसिंग केलं घरात सर्वांनी, मग ती चांगले झाले म्हणून इकडे आले नाहीत. नाहीतर सासऱ्यांना पण आता बेश आणि तुम्हाला सांगितलेलं बेश नाही तर ह्या हॉस्पिटलमध्ये RR मध्ये आम्ही जिथं बोलल तिथं त्यांना केलं असतं. हा किशा चेयर चाहिए, थांबा तिला चेयर तो दुसरी भी है ना उधर येलो. दुसरी गोष्ट, सासूबाई तर आल्या नाहीत आणि असं वाटलं नव्हतं की जातील, आणि त्यामुळे आता सासरे राहिले. तुमचे पण प्रश्न आहे की आमच्यावर यावं, आमचं पण म्हणणं आहे की आमच्यावर यावं, नंदांचं पण म्हणणं आहे की माझा भाव मोठा घेऊन जावा म्हणजे आम्ही, आणि दिराचा पण म्हणणं आहे, थोरल्या दिराचं धाकट्या दिरांचं पण म्हणणं आहे की आमच्या सोबत यावं. तर आमच्या मुलांचं पण म्हणणं आहे की माझ्या मुलांचे की बाबा आमच्या सोबत यावे, आमचे सगळ्यांचं आहे. आणि बाबांचं म्हणणं पण होतं की मला रडलेले सांगून आणि सारखं रडत होते, त्यांचं रडणं बघवत नव्हतं, आणि मी जाऊन बसून त्यांना बोलायची आणि इकडे तिकडेच्या गोष्टी काढून हसवायची. तर मोठी ननद बोलल्या की थोरल्या बहिणी तुम्ही घेऊन जावा. मी म्हटलं हा घेऊन जातो. मग मी म्हटलं तुम्ही बोला एक बार जाऊ जवळ. तर आमच्या ननद काय बोलल्या, ए जाओ जल्दी लेके खींच के जाओ, इतना लेट मत करो आवाज येते. तर ननबाई म्हणल्या की बाबा सासऱ्यांना बोलल्या की तुम्ही जाणार का, वडिलांना विचारा म्हणलं. तर जा म्हणजे त्यांना म्हटल्या की जावा तुम्ही आवी बरोबर, तिथं तुम्हाला व्यवस्थित बघल, तुम्ही इथं राहून आईची आठवण येईल. मग म्हटलं बाई माझं इथं काय नाही, मी जातो आता. परत ना मला येऊन सांगितलं की वहिनी येणार आहेत वडील. मग मी पण गेले, मी पण बोलले की ह्यांनी सांगितलं जावा तुम्ही वडिलाला विचारा व्यवस्थित आणि जावा म्हणावं, तुम्हाला इथं लय आठवण येईल. मग सर्व जाऊन विचारत होते आणि परत मी गेले. मी म्हणलं मामा मी कोण आहे तुमची, तर लेख आहे बाई. तर मग म्हटलं माझा विश्वास आहे का नाही. तर माझ्या बरोबर माझ्या खूप जीव होता, सर्वांचा खूप जीव, मी काय सांगू शकत नाही. पण 2 वर्ष त्याच्यानंतर मी काय असं खूप काय आलं तरी पण माझ्या आता मी खूप जवळची आहे, माझ्या सासूच्या भावाचीच मुलगी आहे मी. तर माझ्या खूप जीव होता त्यांचा, खूप म्हणजे खूप. आणि त्याच्यानंतर काय 2 वर्षात झालं काय माहिती, थोडंसं चेंजमेंट खूप झालेली, थोडी नाही खूपच. त्याच्यानंतर मी सासऱ्यांना विचारलं तुम्ही माझ्या विश्वास आहे का नाही, तुम्हाला हालून पाणी पिऊन देणार नाही. म्हणलं पहिलं तुम्ही माझ्यावर राहिले, इथं पण 6 वर्ष राहिले, मी कधी त्यांना दुखवलं नाही. काकत हात घालून अशी उठवायची, जेवले नाही तर दोघांना उठवून जेवायला द्यायची. सासऱ्यांना तर मी साबणानं अंघोळ घातलंय, तोंड धुवून, जेव्हा काय थोडंफार त्यांची तब्येत वगैरे खराब झाली तिथं झुमरजमध्येच, तर मी खूप बापासारखं हे केलेलं आहे तिथं पण. तर म्हटलं तुम्ही माझ्या विश्वास आहे का नाही, तर हाय. तर म्हटलं चला, हो बाई माझं इथं. मी म्हटलं तुम्हाला जबरदस्तीनं कोण पाठवतं इथले, नाहीतर मी घेऊन चालले जबरदस्तीनं, या तुमचे लेख घेऊन चाललेत, नाहीतर इथले कोण तुमची लेखी पाठवतेत, या इथल्या तुम्हाला सुना पाठवतेत, असं मनात काय ठेवू नका. तुमच्या मनात असेल की मला जायचं आहे आणि तिथं राहायचं आहे तरच डिसाईड करा. म्हटलं नाही माझं इथं काय राहिले बाळा, मी येतो. मला म्हणले नाही मी येतो. तर मी म्हटलं चला. आणि मग काय केलं, ह्यांना सगळं कन्फर्म केलं बरं का, आम्ही सर्वांनी कन्फर्म केलं की सासऱ्यांना घेऊन जायचं. मग हे रिझर्वेशन करायला गेले. आता कोणाचं मनात डाऊट आहे, जोपर्यंत मी बोलत नाही कुणालाच कळणार नाही ना, सासऱ्याला पण सोडून गेले असं पण नको ना, मला सांगणं गरजेचं आहे हे. तर हे म्हणले फ्लाईट मधून घेऊन गेलो आपण, पहिल्यांदा बाबा म्हणजे वडील बसणार माझे. जर ती फ्लाईट बघूनच हायपर झाले, आई पहिली अशी झाली, आणि एकतर वडील पण आता वीक झालेत, आई गेली म्हणून अचानक. मग माझ्या वडिलाला काय झालं तर काय करूया जयू. तर मी म्हटलं काय करायचं आपण. तर म्हटले नाही मी रेल्वेची आपली ट्रेनची तिकीट करून येतो रिझर्वेशन. मी म्हटलं ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटतंय तसं करा पंडित. मग ह्यांनी काय केलं, कराडला गेले रात्रीचे 5 पावणे 5ला उठून ब्रश वगैरे करून आंघोळ आपले केलं. त्यांनी कराडला गेले, बोगलेवाडीला. कराडला जाऊन त्यांनी
कन्फर्म पण केली, तिकीट घेतलं, रिझर्वेशन केलं 6 तिकीटा, गायू, मी, सोनू, पिलू आणि तुमचे जावई बापू आणि सासरे बुवा, हे 6 लोक आम्ही 6 तिकट्या झाल्या. पण उभा राहिलेत लाईनीला 2च माणसं, काही एक माणूस पुढं. त्याच्यात माझ्या दिरांचा मला म्हणते वहिनी इकडे ये. मी म्हटलं काय झालं, तर म्हटलं की रिझर्वेशन करायचंच बघा आता. त्यात म्हणते वहिनी इकडे. मी म्हटलं काय झालं, तर म्हणते वहिनी मामा म्हणते नाही, म्हणजे सासऱ्यांना वाटलं असेल काय, तर म्हणते आता नाही जायचं आणि थोडे दिवस थांबतो आणि परत जातो. त्यांना काय बोललेस तर म्हणलं वहिनी मी म्हणतोय आता धाकटे दे. वहिनी आता नाही म्हणतात मामा, म्हणजे मामा म्हणतात वडिलांना, ते मामा आता नाही याचं म्हणतात, म्हणजे जायचं. त्यामुळे मला वाटलं बाई आता काय करायचं. आता रिझर्वेशन पण केलं असेल त्यांनी, तर मी म्हटलं कोण, म्हटलं काय झालं तुम्हीच विचारा. बार बार मी म्हणत होती, मला माहित होतं सासरे एका हिनं म्हणत असतील दुसरं मन म्हणत असेल त्यांचं नाही जायचं, म्हणून मी सगळ्यांना सारखं म्हणत होती तुम्ही चांगल्यापणीने विचारा. आम्ही विचारलं ते येणारच म्हणणार, तुम्ही इथं राहता त्यामुळे तुम्ही विचारलं ना तुमच्या पुढे त्यांची मनाची गोष्टी सांगतेली. पहिलं तर प्रत्येक गोष्टी मला सांगायचे. आता मी लांब आहे तर अचानक म्हातारी नाही एकट्यानं घेऊन गेले, त्यांच्या मनात खूप काही वेगळं होईल, त्यांचं अजून पण त्यांचं हायपर काय होऊन जाईल आणि तब्येत खराब होईल, म्हणून आम्ही सारखं विचारत होतो. तर दिरानं विचारलं. आता फ्लाईट मधून आणलं की माझ्या वडिलाला काय होतेली, म्हणून ह्यांनी रिझर्वेशन करायला पण गेले रेल्वेचं, आपल्या ट्रेनचं, कराड टू पुणे, पुणे टू दिल्ली. तर तिथं काय आता दीर म्हणले माझे नाही येणार. मग काय करायचं म्हणून त्यांना फोन केलं मी लवकर. पंडित म्हटलं मामा येणार नाहीत. तर का म्हणतात काय येणार नाही, काय झालं असं अचानक, आतापर्यंत 4-5 दिवस झालं मामा येतो म्हणतात, अचानक काय झालं. नाही म्हणलं येणार नाही म्हणून सांगतात, पुढच्या वेळी येतो. ह्याच्यानंतर तुम्ही म्हणलं जास्त विचारू नका, 5च शिटा करा. तरी पण मामांचे हे करून 5 आले, तरी आम्हाला वेटिंगचं भेटलंच नाही. वेटिंग होतं. दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही ती कॅन्सल केले तिकटा. आणि मग तिथं विचारलं परत, तर म्हणतात नाही आता थोडंसं. आम्हाला पण वाटलंच की माणसं येणार जाणार, आम्हाला पण नको वाटत होतं, पण आता आमचा पण जीव थांबायचा नाही. तिथं बघून बघून रडणार, म्हातारी बसून कुठे गेलाय, काय आहे, काय उशीर झालाय. दोघांची गोष्टी प्रेमाच्या असतात, भांडणाच्या असतात, ते सगळं ती दिसणार. म्हातारी नसलेली ती काहीतरी होईल म्हातारीला, म्हणून आम्ही विचार करत होतो. तर आता सासरेच म्हणले असे, मग काय करायचं. म्हणलं राहून दे 4 दिवस, आणि थंडी पण इथली सण होणार नाही. सासऱ्यांना एक बार थंडी पकडली मग तीही, मग मित्रांनी फिरतेली थोडंसं, तिथं बरं वाटेल खुल्या ह्याच्यामध्ये. इथं आले की थंडीमध्ये घरात बसणार, ती जास्त जीव होईल, म्हणून आम्ही पण परत विचार केला मी की ठीक आहे तुम्हाला कधी यायचं आहे तेव्हा या, पण तुम्ही व्यवस्थित राहावा. बार बार अजून विचारलं. फ्लाईटमध्ये परत आम्ही याचं विचार केलं. ट्रेन आम्हाला तिकीट भेटत नव्हती म्हणून तेव्हा पण विचारलं येताना मामा चला, तर म्हणलं नाही परत येतो. मी पण म्हटलं ठीक आहे. हे पण बोलले 4 दिवस राहावा, आता माणसं पाहुणे पण येणार, आई अशी कशी झाली काय विचारायला, मग तुम्ही इथं राहावा, तुम्हाला पण बरं वाटेल, तुमचे मित्र आहेत. म्हणून आमच्या सासऱ्यांना त्यांच्या मनानेच राहिलेत, आम्ही नाही सोडलेलं. आम्ही रेल्वेचं आता ट्रेन आपण रिझर्वेशन करून पण ठेवून आलोय, कॅन्सल केलं, असं झालेलं आहे. त्यामुळे कुणी मनात डाऊट करून घेऊ नका. आता लवकरच आमचे सासरे पण येतील, जशी थंडी कमी झाली तर जाऊन घेऊन येतील. कारण इकडचं आता बघा ऑनलाईन शाळा चालू आहे, इतकं स्टोरेज माझ्या मोबाईलचं पूर्ण भरले, स्टोरेज नाही, जागाच नाही. स्टोरेज हे झाले, डिलीट करायचे व्हिडिओ तसेच पडलेत. ऑनलाईन बद्दल व्हिडिओ बनवना. तर आता पोल्युशन एवढं आहे की आमचे हे तर पूर्ण असं म्हणजे ऊनच निघाना दिल्लीमध्ये. तर मार्च पर्यंत का जानेवारी तर एवढी थंडी असते काय सांगायचं नाही. आता चालूच आहे, आम्ही दरवाजा उघडत नाही काय नाही, एवढा कोरा असतो. त्यामुळे ना मग चला म्हटलं मामांना पण बरं वाटल, मग चला व्हिडिओ कॉलवर असते, बोलतो सारखं, पण रडत असते ती खूप वाईट वाटतं. तर कुणाच्या मनात डाऊट ठेवून घेऊ नका की का आणलं नाही. तुम्ही कमेंट पण केलेत मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता. सेकंड व्हिडिओ असेल तिथं गेल्यानंतर टाकलेलं, त्याच्यावर या फर्स्ट व्हिडिओमध्ये दोन्हीवर आहेत की जयू ताई घेऊन जा मामांना, सासऱ्यांना घेऊन जा, ठेवू नकोस, असं सर्वांचेच कमेंट आहे तुमचे. तर खूप लोकांचे असे आहेत, माझ्या बहिणींच्या, मावशींचे, आणि गावाकडून पण काय प्रश्न असते ती जे रिश्तेदारांना माहीत नसणार, डाऊट असतो, ते क्लिअर करा. आणि आम्ही आणत होतो रिझर्वेशन केलं होतं, ते पण कॅन्सल करून आले. तर चला आता त्यांना घेऊन यावं.
अशी आमची पण अपेक्षा आहे की बाबांनी 4 दिवस चांगल्या जागी फिरावं. इथं पण खूप सारे असे मिळून जाते त्यांचे मित्र, यावं फिरावं आमच्यापाशी राहावं. आमचं पण आहे. सासूबाई तर आल्या नाहीत. किती वेळ म्हटल्या ना, तुम्ही मला रेल्वेत बसवलं तर मी मरणार, एवढंच असायचं त्यांचं. लई घाबरायच्या. तर त्यांना असं वाटायचं मला कुठंतरी नेऊन फास लावतात असं वाटतंय मला. स्वतः म्हणायच्या नको वाटतंय मला तिकडे यायला. आणि किती वेळ तरी बोललो तरी पण अशाच करायच्या. आणि वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर इतक्यात वय नाही त्यांचं, 60च्या आतच आहेत. तर हे 60 वय झालंच नव्हतं, 60 वर्षाच्या पण झाल्या नव्हत्या. तर चला काळजी घ्या. आणि तुमचे प्रश्नाचे उत्तर भेटले असतील. आणि जे रिश्तेदार व्हिडिओ बघत आहेत त्यांना पण म्हणते की आम्ही आणत होतो तर सासरे आमचे राहिलेत मनानं. तर आता पाहुणे येतील भेटतील त्यांना पण बरं वाटेल. तर काळजी घ्या. धन्यवाद.